या मॅच साठी पंच जे आहेत ते कामगिरी पाहत आहेत. प्रितेश आणि कैलास बोले, धम्मेश आहे, सॉरी कैलास बोले आहे. इथं कोण होता रे दुसरा? प्रितेश पॅव्हिलियन मध्ये यायचं आहे. प्रितेश कांबळे. कॉमेंट्री साठी नाही रे बाबा. सामन्याला सुरुवात होत आहे. आपल्या वैयक्तिक कोट्यातला पहिला व संघाचा पहिला षटक घेऊन येत आहे तो रितेश. पहिला चेंडू सुंदर असा चकवलेला तो. पाहूया सीमारेषा पार करतोय की 2 धावावर फलंदाजाला समाधान मानावं लागते. आपल्या संघाची धावसंख्या होते ते 1 बॉल 2 रन. रितेश बघूया आपला पुढचा चेंडू घेऊन. सुंदर असा चेंडू बॅट्समनला चुकवलेला. 2 बॉल 2 रन. संघाची धावसंख्या होते ती 2 चेंडू 2 धावा. तिसरा अंपायर दम्मेशांचा इशारा, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धाव संख्येनं संघाची धावसंख्या होते ती 3, बिनबाद 3. पुन्हा एकदा अतिरिक्त अशी धाव देतोय तो. संघाची धावसंख्या होते ती 4, बिनबाद 4, 2 चेंडू 4 धावा. सुंदर असा चेंडू होता. 2 अवांतर धावा दिल्या होत्या तरी सुद्धा आपला तिसरा चेंडू असा निर्धावित काढलेला. निर्धावित चेंडू सहित संघाची धावसंख्या होते ती 4. पाहूया झेल होते का, पण झेल सुटलेली. बघा अंपायर कैलास बोले यांचा इशारा, 4 धावा. धन्यवाद कैलासजी. संघाची धावसंख्या होते ती 8, 4 बॉल 8 धावा. काहीतरी सल्ला मसला होतोय 2 अंपायर मध्ये. आणि हा हलवा सोडलेला आहे, हलवा. सुंदर असा चेंडू होता आणि त्यांचा झेल सोडलेला आहे तो विकेट किपर याने. 5 बॉल 9 धावा. पुढचा चेंडू अंपायर तो लेग बॅच सांगत नाही आहे. लेग बॅच सांगत नाही त्याचा बॅटचा 4 रन. तो सांगेल हातवरती करून लेग बॅच 4 रन. हा सुंदर असा कटवलेला चेंडू आणि सरळ सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 1 षटकानंतर धावसंख्या होते ती 13 धावा.
सुवर्ण अशी संधी आली होती एक झेलच्या रूपात, पण त्या हातातली संधी गमावलेले. पुढचं षटक घेऊन येतोय तो प्रवीण. प्रवीण प्रवीण आपल्या कोट्यातील वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी. दुसरं षटक घेऊन येतोय तो प्रवीण. प्रवीण उर्फ पव्यादा. बॅटवर कोण आहे रे? बघा प्रवीण आपला पहिला चेंडू वेदसाठी. पाहूया वेद काय करतो आपल्या संघासाठी. प्रवीण नो बॉल. प्रवीणने आपला पहिला चेंडू नो टाकलेला आणि अंपायरचा इशारा फ्रीट. वाईट. अंपायरचा इशारा वाईट. धाव संघाची धावसंख्या ते वाढते. बराबर एक 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 रन घेऊन का नाही होईल, पण संघाचं धावफलक हे हलतं राहते. धावसंख्या होते ती 15 आणि हाही वाईट. 16 धावा. प्रवीण आपल्या कोट्यातलं पहिलं षटक घेऊन येतोय, पण मला वाटतं तो महागडा पडतोय. आणि हा चौकार. या चौकाराच्या साहाय्यानं संघाची धावसंख्या होते ती 19. 20 बिनबाद 20. प्रवीणचा पुढचा चेंडू आणि उचललेला आवाज. पाहूया झेल होतय का. आणि प्रवीण स्वतः झेल सोडतोय. नाही नाही. सुंदर 2 धावा घेतोय इथं बॅट्समन. संघाची धावसंख्या होते ते बिनबाद 22. असे जर झेल सुटले तर मग संघाला पराभवाच्या दिशेने जावं लागतं. बॉलचा टप्पा हा अचूक होता, पण पाहूया अंपायरचा डिसिजन. 2 धावा. 2 धावा. संघाची धावसंख्येत भर वाढ होते ती 24. प्रवीण अतिशय चलाकीने हा एक रन पूर्ण केलेला. संघाची धावसंख्येत भर पडते ती संघाची धावसंख्या होते बिनबाद 25. सुंदर बॉल बॅट्समनला चकवलेला. धावसंख्यात स्थिरावलेली. शेवटचा चेंडू. सामना करतोय तो काय नाव आहे अमेय. अमेय
आणि या शेवटच्या चेंडूवर पाहूया 2 धावा पूर्ण करतो का, आणि या 2 धावा पूर्ण झालेल्या आणि षटक संपलेलं. 2 षटकारांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 27 धावा. आंबेरखुर्द प्रीमियर लीग 2026 पर्व 3 स्पॉन्सरशिप युसुफ मोहम्मद सय्यद प्रथम क्रमांक पारितोषिक व चषक तसेच APL साठी देणगी 25 लाख 25,000 मुरादभाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ चंद्रकांत सोमा धाडवे द्वितीय क्रमांक पारितोषिक व चषक 13,000 रोख रक्कम 13,000 नारायण सोमा धाडवे यांच्या स्मरणार्थ शंकर पांडुरंग बोले तृतीय क्रमांक पारितोषिक व चषक 10,000. पंचांचा करून बोलचा इशारा आणि या अतिरिक्त 1 धावे मुले संघाची धावसंख्या होती ती 28 धावा आणि फ्री हिट. चांगला चटवलेला चेंडू, हा चांगला शॉट, 1 धाव पूर्ण करतोय, दुसऱ्या धावसाठी धावतोय, दुसरी धाव हे पूर्ण. परत अंपायरच्या करून नो बॉलचा इशारा. पंचांचा करून नो बॉलचा इशारा. या 3 धावेनं संघाची धावसंख्या होती ती 2+1 झालेला आहे. अंपायर तिसऱ्या धावेवर तो रनआउट झालेला आहे. 3-3. या 3 धावेनं संघाची धावसंख्या होती ती 31 धावा. संघाचा अष्टपैलू खिलाडू आलेला आहे तिथं तुषार. या 1 धावेनं संघाची धावसंख्या होती ती 32 धावा. बत्तीस धावा. संघाचा अष्टपैलू खिलाडू आलेला आहे तिथं स्ट्राईकवर आहे तो तुषार. चांगला चटवलेला शॉट, 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी धावतोय, दुसरी धाव हे पूर्ण. या 2 धावेनं संघाची धावसंख्या होती ती 34 धावा. 1 बाद 34 धावा. शॉर्ट बॉल भेटला होता त्याला, पूर्णपणे चटवलेला आहे आणि तुषारच्या बॅट मधून निघालेला दणदणीत पहिला षटकार. या षटकाराला संघाची धावसंख्या होती ती 40 धावा. चांगला शॉट तुषारच्या बॅट मधून निघालेला पहिला षटकार. या षटकारानं संघाची धावसंख्या होती ती 40 धावा.
पंचांचा करून राईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त एक धावे मुले संघाची धावसंख्या होती ती 41 धावा. चांगला हलक्या हाताने चटवलेला चेंडू एक धाव, 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती 43 धावा. तुषार वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय. शेवटचा चेंडू. धाव संख्या झालेली आहे ती 43 धावा. ह्या चौकारानं संघाची धावसंख्या होते ती 47 धावा. 4 मिनिटाचा खेळ बाकी आहे. बघूया गोलंदाजीसाठी कोण येतोय तो. बॉलरचं नाव सांगायचं आहे. रितेश. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 47 धावा. रितेशचा पहिला चेंडू. पंचांचा करून नो बॉलचा इशारा. या अतिरिक्त एक धावे मुले संघाची धावसंख्या होती ती 48 धावा आणि नो बॉलचा फ्री हिट. सर्व खेळाडूंना विनंती आहे, पंचांनी कोणाशी वाद घालू नये. रितेशचा पुढचा चेंडू. चांगला शॉट, चटवलेला शॉट. एक धाव पूर्ण करतो. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावते. दुसरी धाव पूर्ण. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती 50 धावा. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती 50 धावा. रितेशचा पुढचा चेंडू. रितेशचा पुढचा चेंडू. संघाची धावसंख्या होती ती 50 धावा. पंचांचा करून व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त एक धावेमुळे संघाची धावसंख्या होती ती 51 धावा. धावा. चांगला शॉट, चटवलेला शॉट. एक धाव पूर्ण करतोय. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या धावसाठी धावतोय. दुसरी धाव पूर्ण. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती 53 धावा. गचाल असं क्षेत्ररक्षण. या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती 53 धावा.
या एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती 54 धावा. रितेशचा पुढचा चेंडू संघाची धावसंख्या होते ती 54 धावा. या एक धावेनं संघाची धावसंख्या होते ती 55 धावा. रितेशचा पुढचा चेंडू चांगला चटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण होते. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसऱ्या तासासाठी जातोय. दुसरी धाव ही पूर्ण. या दोन धावेनं संघाची धावसंख्या होते ती 57 धावा. टाइम अप झालेला आहे. या आंबेडकर प्रीमियम लीगसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मुरादभाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ युसुफ सय्यद यांकडून पारितोषिक व चषक व रोख रक्कम 25,000 रुपये. द्वितीय पारितोषिक आदरणीय चंद्रकांत धाडवे यांकडून नारायण धाडवे यांच्या स्मरणार्थ चषक व पारितोषिक व चषक रोख रक्कम 13,000. तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आदरणीय शंकरजी बोले यांकडून पारितोषिक व चषक व रोख रक्कम 10,000 रुपये. त्याचप्रमाणे मालिकावीरसाठी महेंद्र वारोशे यांच्याकडून पारितोषिक व चषक. त्याचप्रमाणे कुठे गेला बोल बोल बॉलरचं नाव सांगायचं आहे. शितीन फनसे आपल्याकडून पहिल्या आपल्या संघाकडून पहिल्या षटक खेळतोय. शितीन फनसे बॅट्समॅनची नावं सांगायची आहेत. तुषार आणि वेद. सुंदर असा चकवलेला चेंडू अशी सीमारेषेच्या पार करतोय तो तुषार. तुषारनी संघाची धावसंख्या होते ती 63. तुषारचा हा दुसरा षटकार. सीमारेषा पारणार आहे आणि हा चेंडू सीमारेषा पार. एक षटकार एक चौकार. अतिशय महागडा असा गोलंदाज. संघाची धावसंख्या होते ती 1 बाद 67. उथुंगा असा उचललेला चेंडू. पाहूया झेलबाद होतो का. आणि हा तुषार झेलबाद. तुषारने आपल्या 2 षटकार आणि वैयक्तिक आपल्या किती केलं. तुषारने 9 बॉल मध्ये असे सुंदर असे 25 धावांचं योगदान संघासाठी. बॅट्समन ने विजय. पुढील चेंडू आणि हा झेल सुटलेला. अतिशय गचाल असं क्षेत्ररक्षण. जवळजवळ 4 कॅचा संघाने सोडलेल्या. संघाची धाव संख्या होते ती 69. 2 बाद 69.
सुंदर असा शॉट. अंपायर यांचा इशारा 4 धावा, 73 धावा. धावसंख्या भराभरा वाटताना संघाची धावसंख्या होते 2 बाद 73. आणि हा शेवटचा चेंडू घेऊन पंचे. पाहूया आज गचाल असं क्षेत्ररक्षण होताना संघाकडून. 3 नाही 4 आले. एक रन डॉट आहे. नाही 3. त्यांना करू दे, ते त्यांना करू दे. या गचाल क्षेत्ररक्षणामध्ये 3 रन धावून घेतलेले. संघाची धावसंख्या होते ती 77 धावांचं लक्ष्य. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट असा मालिकावीराचं जे पारितोषिक ठेवलं आहे ते मंदार वारोशे यांनी पारितोषिक व चषक. त्याचप्रमाणे तानाजी दोडकडे यांच्याकडून उत्कृष्ट अशा गोलंदाजासाठी पारितोषिक व चषक. त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशा फलंदाजासाठी राजेंद्र बोले यांच्याकडून पारितोषिक व चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी दीपाली वारोशे यांच्याकडून पारितोषिक व चषक. त्याचप्रमाणे या संघासाठी सर्व सामनावीरांसाठी सायली मनोहर कांबळे यांच्याकडून चषक. विलास पडे यांच्याकडून सुपर 6 साठी चषक. विश्वनाथ बोले यांच्याकडून या पूर्ण स्पर्धेसाठी लागणारे बॉल्स आणि स्टंप्स. प्रदीप तानाजी बोले यांच्याकडून या ठिकाणी जी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनोद चिले यांच्याकडून 3000 रोख रक्कम 3000 रुपये. सीताराम पंचे यांच्याकडून 2000 रुपये. आंबेडकर क्रिकेट प्रीमियम लिंक आपलं स्वागत करीत आहे. या सर्व सामन्याला जबाबदार म्हणून या गावचे सरपंच व या प्रीमियम लिंकचे अध्यक्ष चंद्रकांतजी पंचे, उपाध्यक्ष अंकुशजी बोले, उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, सचिव धम्मेश कांबळे, सचिव राकेश कांबळे, खजिनदार दिलीप गडशी, चंद्रकांत दाडवे, सल्लागार शंकर बोले, प्रशांत पाताडे, अनिल बोले, रुपेश कांबळे. सदस्य सीताराम पंचे, दिनेश चिले, विनेश चिले, निलेश हेमंत, अशोक बोले, युसुफ सय्यद, सुरेश बोले. पुढील सामना अर्णव स्पोर्ट व पुढील सामना अर्णव स्पोर्ट्स वर्सेस श्रावस्ती. दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचंय. आंबेडखुर्द प्रीमियम लीग 2026 पर्व 3. सुंदर अशा या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. या ठिकाणी मी दीपेश दुसरं कोण राहिले मनोज. अरे याला मी त्याच्यासाठी बोलवला होता. याला त्याच्यासाठी बोलवला होता मगाशी. मनोज कांबळे पॅव्हेलियन मध्ये यायचं आहे. या पुढच्या संघांच्या टॉस साठी
जानेमाने माजी क्रिकेटर धर्मेंद्र कांबळे यांना विनंती करतोय पुढच्या संघांसाठी त्यांनी टॉस उडून घ्यायचंय नाणेफेक करायचे अर्णव स्पोर्ट्स क्लब वर्षस सावस्ती गॉश टायगर या संघाला 2 रनाची पॅनल्टी लावली गेलेली आहे त्याने मैदानामध्ये उतरताना जो नियम आहे आपण उतरताना इन्शर्ट करूनच आतमध्ये यायचं आहे त्या कारणास्तव यांना 2 रनाची पॅनल्टी लावण्यात आलेली आहे काय हा त्यांचे कमी झाले ना. मगाशी जी विजयासाठी जी धावसंख्या पाहिजे होती 77 धावा या 2 रनाचे पॅनल्टी लागल्यामुळं या संघासाठी विजयासाठी 75 धावांची आवश्यकता आमचे पंच बावा शेखर उर्फ बावा व कैलास बोले ए इथं लिहायला रे तू ये इथं धम्मेश येतोय बाबा 2 मिनिटं तू बाहेर ये तू बाबा 2 मिनिटं बॉलरचं नाव सांगायचं आहे अमय बोले आपल्याकडून पल्ले आपल्या संघाकडून पल्ल्यासाठी घेऊन येतोय अमय बोले बॅट्समॅनची नावं सांगायची आहेत कृपया आणखीन 2 रनची पॅनल्टी लागलेली आहे बॅट्समॅनच्या संघाने इथं 12वा खेळाडू इथं पाठवायचा आहे राखीव खेळाडू स्ट्राइक वर आहे अनिकेत नॉन स्ट्राइकला आहे तो चांगला चेंडू परत चांगला चेंडू टाकलेला आहे तो 3 लगातार 3 डॉट बॉल चांगला शॉट 1 धाव पूर्ण करतोय आणि दुसऱ्या धावसाठी धावतोय दुसरी धाव पूर्ण या 2 धाव्यानं संघाची धावसंख्या होती ती 2 धावा चांगला चेंडू चांगली गोलंदाजी करतोय तो आपल्या संघासाठी तिथं तो संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 2 धावा स्थिरावलेली धावसंख्या आहे ती संघाची 2 धावा
एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 4 धावा. आपल्याकडून पहिले आपल्या संघाकडून दुसरं षटक घेऊ तुषार. चांगली गोलंदाजी करतोय तो तुषार आपल्या संघासाठी. तिथं संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या आहे ती 4 धावा. परत चांगला चेंडू, तिथं डॉट बॉल टाकतोय तो तुषार. तुषार परत आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला चटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावसाठी धावतोय. दुसरी धाव पूर्ण. ह्या 2 धावेनं संघाची धावसंख्या होती ती 6 धावा. 2 धावेनं संघाची धावसंख्या होती ती 6 धावा. परत तुषार आपल्या बॉलिंग मार्कवर. तुषारचा पुढचा चेंडू,
तुषारचा पुढचा चेंडू बावायाला. फुल टॉस बॉल, त्याचा पूर्ण फायदा उठवलेला आहे. बावानं या षटकारानं संघाची धावसंख्या होती ती 28 धावा. 9 चेंडू मध्ये 47 धावांची गरज. तुषारचा पुढचा चेंडू बावायाला. 9 चेंडू आणि 47 धावांची गरज. 8 चेंडू 47 धावांची गरज. तुषारचा पुढचा चेंडू बावायाला. तुषारचा पुढचा चेंडू बावायाला. 7 चेंडू मध्ये 7 षटकारांची आवश्यकता. सात चेंडू 47 धावांची गरज. परत उंच असं मारलेला शॉट आणि हा चौकारानं संघाची धावसंख्या होते ती 32 धावा. पुढील 6 चेंडू 43 धावांची गरज. 6 चेंडू आणि 43 धावा. 43 धावा 6 चेंडू. पुढील 6 चेंडू मध्ये 43 धावांची गरज. आपल्या संघाकडून शेवटचा षटक घेऊन येतोय तो आयुष चिले. सहा चेंडू आणि 43 धावांची गरज. आयुष चिले. आयुष 6 चेंडू आणि 43 धावांची गरज. आयुषचा पहिला चेंडू प्रदीप याला. पंचांचा करून व्हाईट बॉलचा इशारा. या अतिरिक्त एक धावीमुळे संघाची धावसंख्या होते ती 6 चेंडू 42 धावांची गरज. लो फुलटॉस होता, त्याला चटवलेला हा चांगला. पंचांचा करून 4 धावांचा इशारा. या 4 धाव्यानं संघाची धावसंख्या होते ती 37 धावा. पुढील 5 चेंडू 38 धावांची गरज. 5 चेंडू 38 धावा. 5 चेंडू 38 धावांची गरज. आयुषचा पुढचा चेंडू चांगला शॉट, चटवलेला चांगला शॉट. पंचांचा करून 6 धावांचा इशारा. या 6 धाव्यानं संघाची धावसंख्या होते ती 43 धावा. पुढील 4 चेंडू आणि 32 धावांची गरज. 4 चेंडू 32 धावा. 32 धावा 4 चेंडू. पुढील 4 चेंडू आणि 32 धावांची गरज. आणि हा बॅट्समॅन बोल्ड होतोय, फलंदाज बोल्ड होतोय. 3 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. 3 चेंडू 32 धावा. बॅट्समॅन येतो तो.
पाहूया 3 चेंडू मध्ये 32 धावांची गरज आहे. धाव संख्या झालेली आहे ती 43 धावा. 2 चेंडू आणि 32 धावांची गरज. 3 चेंडू आणि 32 धावा. तीन चेंडू आणि 32 धावा. दोन चेंडू 32 धावा. जवळजवळ हा सामना गॉड्स टायगर यांनी हा आपल्या खिशात घातलेला आहे. चौका. मध्येच आपलं जराशी आठवण करू. आणि अशाच प्रकारे हे कोण कोण चांगला कोण खेळला याच्यात तुषारच खेळला ना. आता झालेला सामना गॉड्स टायगर यांनी हा सामना जिंकलेला. या सामन्याचा मालिकावीर सामनावीर म्हणून पुरस्कार करण्यात येतोय तो तुषार कांबळे याचा. तुषारने सुंदर अशी गोलंदाजी केली होती, सुंदर अशी फलंदाजी केली होती.